नमस्कार मंडळी, मी वैभव सरडे पाटील एके जालनाकर वैभव. तर खूप साऱ्या लोकांचा एक कॉमन प्रश्न आहे की मला आतापर्यंत मेसेज असो, DM असो किंवा कमेंट असो, सर्वांचा एकच प्रश्न आहे की आम्ही व्हिडिओ तर टाकतो, त्याच्यावरती व्ह्यूज येत नाही. आता हे सर्व आपण डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर 10पैकी 10 क्रिएटरचा एक कॉमन प्रश्न असतो की आम्ही व्हिडिओज टाकतो, पोस्ट करतो, त्याच्यावरती 0 व्ह्यूज येते किंवा 10, 15, 50, 100पर्यंत व्ह्यूज येते, त्याच्यावरती वाढत नाही. तर सर्वात अगोदर तुम्हाला एक सायकोलॉजी बनवावं लागेल, एक माइंडसेट बनवावं लागेल व्हिडिओ पोस्ट करण्या अगोदर, की हा व्हिडिओ आपण ट्रायल म्हणून पोस्ट करतो. मेहनत तर तुम्हाला सेमच करावं लागेल, म्हणजे जेवढी मेहनत तुम्ही म्हणजे एक्सपेक्ट जे करता का त्या लेवलला मेहनत करा. फक्त एक सायकोलॉजी ठेवा किंवा एक माइंडसेट असा बनवा की हा व्हिडिओ 4-5 व्ह्यूज किंवा तुमचे जे व्ह्यूज असेल त्याच्यावरती जाणार नाही, आणि तेवढे जरी गेले तर ते इनफ आहे तुमच्यासाठी. असं तुम्ही सुरुवातीला आपलं काय असतं की व्हिडिओ पोस्ट करायचा, आणि ते असं वाटतं आपल्याला स्वतःला की एक एक्सपेक्टेशन असते की टाकल्याबरोबर मिलियन्स ऑफ व्ह्यूज किंवा लाखोना व्ह्यूज तरी याला जायला पाहिजे, आणि ते जात नाही. आणि जेव्हा जात नाही तेव्हा आपला मूड खराब होतो किंवा मोटिवेशन भेटत नाही पुढचा व्हिडिओ टाकण्यासाठी. सो काय करायचं, काय आता तुम्ही व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड केला, पोस्ट करायच्या वेळेस एक माइंडसेट बनवायचं की हा व्हिडिओ जास्त चालणार नाही, हा थोडंफार वेगळं आहे ऐकायला. एक तुम्हाला माइंडसेट बनवून लागेल. तुम्ही ट्रिक्स वगैरे आपण तर सांगणारच येणाऱ्या व्हिडिओमध्ये की व्हायरल कसा करायचा किंवा कोणते कीवर्ड्स टाकायचे जे सर्चमध्ये येईल किंवा ते म्हणजे लोकांपुढे येईल व्हिडिओ, त्याचा इम्प्रेशन पडेल लोकांसमोर. ते नंतरचा भाग राहिला, पण हे सुरुवातीचा भाग मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की व्हिडिओ तुम्ही टाकायच्या अगोदर, व्हिडिओ पोस्ट करायच्या अगोदर एक सायकोलॉजी किंवा एक माइंडसेट असा बनवा की हा व्हिडिओ तुम्ही पोस्ट करणार आहे आणि याला जास्त लोक बघणार नाही, जे ॲव्हरेज व्ह्यूज आहे तेच बघणार आहे. जेव्हा तुम्ही कुठे म्हणजे नंतर काम करू शकता. पहिले की ह्या क्षेत्रामध्ये उतरले तुम्ही तर तुम्हाला एक्सपेक्टेशन कमी करावं लागेल. कमी म्हणजे बंदच करावं लागेल. आपले जेव्हा पण कोणत्या पण क्षेत्रामध्ये गेलो तर एक्सपेक्टेशन जास्त वाढते आपल्या, आणि आपल्याला वाटतं की टाकल्याबरोबर एवढे व्ह्यूज यायला पाहिजे, तेवढे लाईक यायला पाहिजे, आणि ते होत नाही मनासारखे. मग आपण डिमोटिवेट होतो आणि काम करणं बंद करतो. तर पहिली गोष्ट आहे, एक्सपेक्टेशन बंद करा, कमी करा. म्हणजे कमी नका करू, डायरेक्ट सोडून द्या. असं एक गृहीत धरा की व्हिडिओ टाकला कोणी बघणार नाही त्याला, आणि त्या हिशोबाने तुम्ही टाकणार आहे. पण मेहनत तेवढीच करा जेवढी तुम्ही रेग्युलर करता प्रत्येक व्हिडिओसाठी. आणि एक सायकोलॉजी जर तुमच्या माइंडसेटमध्ये झाली की आता व्हिडिओ टाकला आपण, त्याच्यावरती व्ह्यूज किती जाऊ फरक पडत नाही, 10 व्ह्यूज जाऊ, 20 जाऊ, 50 जाऊ, 100 जाऊ, काही फरक पडत नाही. तुमचं काम काय, पोस्ट करायचं, रेग्युलर पोस्ट करा, रेकॉर्ड करा, पोस्ट करा, रेकॉर्ड करा, पोस्ट करा. यूट्यूबवरती आल्यावर हेच तुम्हाला कंटिन्यू करणं लागेल. आता व्ह्यूज कसे वाढवायचे त्याच्यावरती जर बोलायचं झालं तर एक सुरुवातीला तुमचे, आता तुम्ही कशाला बघाल तुमचा व्हिडिओ, तुम्ही स्वतः एक व्ह्यूवर म्हणून तुम्ही एक स्वतःला प्रश्न करा. आता तुम्ही डेली ब्लॉग करता किंवा कुकिंग चॅनल असेल तुमचं किंवा एज्युकेशनल चॅनल असेल, कोणतंही चॅनल असू द्या, तुमचा व्हिडिओ दुसरा व्ह्यूवर का बघेल? कारण तुमच्या ऑलरेडी तुमच्यासारखे व्हिडिओ हजारो पडलेले आहे यूट्यूबवरती, तुमचा व्हिडिओ कशाला बघेल कोणी? तर स्वतःला कधी प्रश्न विचारा. तर हां, तर तुम्हाला जो सपोज असा विचार पडला, स्वतः प्रश्न म्हणजे स्वतःला प्रश्न विचारला तुम्ही, तर माझा व्हिडिओ का बघाल? तर मग तुमच्याकडे उत्तर असायला पाहिजे. आता मी कुकिंगचं जर सपोज कुकिंगचं आपण केलं, कुकिंग जाऊ द्या, मी स्वतःचं उदाहरण देतो की मी व्लॉगिंग चालू केली होती यूट्यूबवरती, आपलं इंस्टाग्रामवरती, आणि ती पूर्ण जिल्ह्याभरात खूप गाजलेली माझी सिरीज आहे, हिडन प्लेस ऑफ जालना म्हणून. इंस्टाग्रामवरती खूप सारे, तुम्ही जर इंस्टाग्रामवर फॉलो नसेल करत लगेच फॉलो करून घ्या. इथं युजर नेम दिसेल तुम्हाला, आपलं जे चॅनलचं नाव आहे तेच युजर नेमला आहे, फॉलो करू शकता. आणि तिथे तुम्ही ग्रोथ वगैरे बघू शकता, कशा प्रकारे आपली ग्रोथ झालेली आहे. सुरुवातीचे व्हिडिओ बघा, नंतरचे व्हिडिओ बघा. तर व्लॉगिंग, खूप सारे लोक व्लॉगिंग करते, मिनी ब्लॉग, खूप सारे लोक मिनी ब्लॉग वगैरे करते, त्यांचे आणि माझ्यात काय फरक आहे मी सांगतो. आता मी काय केलं, ब्लॉग तर सगळेच करते, मी काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न केला जेणे लोक थांबल, व्हिडिओ बघल. आता तुम्ही स्क्रोल केलं इंस्टाग्रामवरती, खूप सारे रील्स वगैरे येतात, आणि आपल्या म्हणजे त्याचं कधी संपतच नाही, जेवढे स्क्रोल करसाल तेवढं चालूच राहील, संपत वगैरे नाही. तर काहीतरी युनिक पाहिजे, लोक थांबले पाहिजे तुमच्या व्हिडिओवरती पाहायला. कधी होईल ते, जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल त्या गोष्टीचं. मला जवळपास 7-8 वर्ष झाले असेल, इंस्टाग्राम असो किंवा यूट्यूब असो, तेव्हा कुठे मला थोडीफार रीच भेटली इंस्टाग्रामवरती. यूट्यूब पण आता चालूच आहे, दुसरे चॅनल आहे फेसलेस, पण हे चॅनल तुमच्यासाठी ओपन केलेले मी की माझ्यासोबत तुम्ही पण ग्रो व्हायला पाहिजे. तर काय आहे की जेव्हा पण पोस्ट करायचं, जेव्हा पण तुम्ही कॉन्टेंट बनवत असाल, ते तुम्ही स्वतःला प्रश्न करा की मी हा व्हिडिओ का बघेल? जर तुम्हालाच आवडत नसेल तर दुसऱ्याला कशाला आवडेल? तर असं एंगेजिंग कॉन्टेंट बनवा, काहीतरी तुम्हाला स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवणं लागेल. आता तुम्ही जर सपोज कोणाला विचारलं की मी पोस्ट काय करू, ते त्याच्या माइंडसेटनं, ते त्याच्या थिंकिंगनं सांगेन की त्याला बघायला का आवडतं. पण तुम्हाला 100 लोकांचा विचार गृहीत धरून तसा व्हिडिओ करायला लागतो. आता मला 100 सजेशन देते रोज,
की तू असं बनव तसं कर, पण मला 100 लोक काय आवडतं त्यांना बघायला, मग त्या हिशोबाने मी बनवत असतो. तर सगळे रिसर्च वगैरे तुम्हाला करायचे, लोकांना काय आवडतं त्याच्याकडे फोकस करा. लोकांना कशाबद्दल म्हणजे कशात इंटरेस्ट जास्त आहे किंवा ट्रेंडिंग टॉपिक जे असेल त्याच्यावरती टाकण्याचा प्रयत्न करा. तुमची क्रिएटिव्हिटी टाका, कॉपी पेस्ट करू नका. आता खूप सारे लोक म्हणतात की आम्ही फेसलेस चॅनल ओपन करतो, त्याच्यावरती मेहनत वगैरे करतो आणि त्याला व्ह्यूज येत नाही. तर माझं एक पर्सनल मत आहे की तुम्ही फेसलेस चॅनल ओपन करून तुम्ही मेहनत वाया घालवत आहे. आणि सपोज तुमचे फेसलेस चॅनल आहे, तुमच्यावरती 1,00,000 सबस्क्रायबर आहे फेसलेस चॅनलवरती, कोणतंही चॅनल असू शकतं, ते गेमिंग असो, कुकिंग असो, फेसलेस चॅनल आहे. तर 1,00,000 सबस्क्रायबर झाले आणि काही कारणामुळे ते जर डिलीट झालं, तुम्हाला झिरोपासून स्टार्ट करायला लागेल. जर तुमची फेस व्हॅल्यू असेल, सपोज आता मी परत चॅनल ओपन केलं, त्याच्यावरती सबस्क्रायबर 1-2 हजार तर सहज होऊन जाईल, कारण थोडी फेस व्हॅल्यू आहे माझी मार्केटमध्ये. लोक 10पैकी 1-2 लोक तरी ओळखते मला. त्या पद्धतीनं तुम्ही जर फेस दाखवला तर तुमची फेस व्हॅल्यू वाढेल. म्हणजे तुमचा फेस कॅमेऱ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा, बोलण्याचा प्रयत्न करा आणि लोकांना जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करा. व्ह्यूज ऑटोमॅटिकली वाढतील. आणि तुम्ही जो मी प्रश्न सांगितला होता की तुमचा लोक व्हिडिओ का बघतील ते पण मनामध्ये नेहमी ठेवत जा. आणि एक्सपेक्टेशन जे असते आपली व्हिडिओकडून, इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो, की आपण म्हणतो की आपलं इंस्टाग्राम फ्रीज केलं किंवा यूट्यूब फ्रीज केलं. फ्रीज वगैरे काही नसतं, फक्त तुमचं कॉन्टेंटमध्ये जो दम असायला पाहिजे तो कधी कधी दम नसतो. म्हणजे कडू आहे पण सत्य आहे. मी माझा शब्द येतो की आपल्याला ज्या एक्सपेक्टेशन असते आपल्या त्या ज्या मोडतात किंवा ज्या खऱ्या गोष्टी आपल्याला कधी पटत नाही, तर त्या पटण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःची चुका शोधा, दुसऱ्याला सांगा की याच्यामध्ये काय चुकतं, तुम्हाला थोडंफार जेलेस होईल. माझं पण ब्लॉगमध्ये खूप सारे लोक म्हणतात की तुझं ह्या ठिकाणी चुकतं, मी ऐकून घेतो आणि ते चेंजेस करण्याचा प्रयत्न करतो. खूप साऱ्या लोकांना चुका दाखवल्या तर त्यांना कमीपणा वाटतो, पण त्या चुका तुम्ही सुधारल्या तर तुमची नक्की ग्रोथ होईल. लोकांना काय आवडतं त्याच्यावरती फोकस करा आणि व्ह्यूजचा चिंता करू नका. तुम्हाला 0 व्ह्यूज आले किंवा 10, 20, 50, 100 आले तरी तुम्ही सॅटिस्फाईड राहा आणि पुढच्या व्हिडिओवरती काम करा. एकदा व्हिडिओ पोस्ट केला, तुमचं काम संपलं, त्याच्यावरती जास्त काही टेन्शन घेऊ नका. पुढच्या कशावरती व्हिडिओ पाहिजे तुम्ही कमेंट करून सांगा, आपण लवकरच त्यावरती व्हिडिओ करू. लाईक करून हाईप करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.